नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. तर मित्रांनो, आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला किरण बाबुराव धुमाळ यांनी आज आपल्याला भेट दिली. सर, आपलं राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल कडून हार्दिक स्वागत हा. तर सर, आज आपण सनई वादक, आज तुम्ही दिल्लीमध्ये गेला होता, तर तिथं तुमचा अनुभव काय आला होता, तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला ओळख करून द्या. नमस्कार, मी किरण बाबुराव धुमाळ. जय हिंद. तर आज किरणनं आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी दिल्ली येथे झालेली परेड येथे सनई वाजवून आपल्या ध्वजारोहण दिवशी सनई वाजवली. सर, तुम्ही तिथं म्हणजे कशा, म्हणजे तुमची एक टीम होती का वैयक्तिक गेला होता? सातारचे आमचे पाहुणे आहेत, अभिजित जाधव म्हणून आहेत. म्हणजे अभिजित सरांच्या म्हणजे माध्यमातून आपण गेला होता दिल्ली येथे. मग त्यांनी फोन केला, असं असं जायचंय. मग ते लगेच त्यांनी मला सांगितलं असं असं डॉक्युमेंट सगळं पाठवा, आपल्याला तिकडं पोहोचायचंय ते आपलं. मग त्यांनी प्रॅक्टिस करायला एक व्हिडिओ हे पाठवले त्यांनी, म्हणजे वंदे मातरमची टोन पाठवली. वंदे तर मातरम. तुम्ही रिहर्सल किती दिवस केली होती? रेसल मी आठवडाभर केली की. तर मित्रांनो, हे किरण आहेत, यांचे म्हणजे वडील बाबुराव धुमाळ, आताच त्यांचं म्हणजे दुःखात निधन झालं होतं. 6 महिने. तर 6 महिने झाले त्यांच्या वडिलांना दुःखात निधन. तर आपल्या सर्व राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल कडून, इंस्टा फॅमिली कडून, फेसबुक फॅमिली कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर सर, आज तुम्ही म्हणजे जी प्रेरणा घेतली, म्हणजे आज सनई वाजवली, एवढी सुंदर खूप सनई वाजवली, तर ही तुम्हाला कला म्हणजे पारंपरिक कला आहे का, म्हणजे असं नवीनच तुम्ही शिकलेला आहे? ही आमची आजोबापासून ही परंपरा चालूच आहे. आता आजोबा वाजवत होतं, वडील वाजवत होतं, चुलतं वाजवत्या, चुलत्यांकडनं आता मी शिक्षण घेतोय. बघितलं तुम्ही, आज आपले किरण आज दिल्लीमध्ये सनई वाजवली, खूप सुंदर अशी सनई वाजवली. त्यांचा अनुभव खूप छान होता. तर तुम्ही आभार मानायचा असेल तर कोणाचे मानाल? आज तुम्ही आज दिल्लीपर्यंत गेला सनई वादक म्हणून, आज एक कलाकार म्हणून. आज तुम्हाला प्रेरणादायक कोण आहेत, म्हणजे आपले चुलते भाऊ कोणी, म्हणजे प्रेरणादायक कोण होते? प्रेरणादायक म्हणजे घरातले चुलता, परत माझे सक्का भाऊ, थोरला भाऊ. तर यांच्या चुलत्याचं नाव काय आहे? आमच्या चुलत्यांचं नाव मनोहर जगन्नाथ धुमाळ. परत माझा भाऊ कृष्णा धुमाळ, प्रसाद धुमाळ. तर मित्रांनो, हे आमचे किरण आहेत, खूप सुंदर आज सनई वादक आहेत. तर तुम्ही, तर सर, तुम्हाला म्हणजे सनई वाजवण्यासाठी म्हणजे कसं, म्हणजे कुठून म्हणजे प्रोत्साहन मिळालं? सातारचे अभिजित जाधव सर यांनी मला संधी दिली. तर कसं, म्हणजे त्यांचं कॉन्टॅक्ट कसं झालं? म्हणजे त्यांनी मला फोन केला, असं असं दिल्लीला कार्यक्रम आहे, असं तुला जमल का? तर म्हणलं जमल की. मग त्यांनी लगेच मला वंदे मातरमचे टूल सांगितले, ते लगेच प्रॅक्टिस करायला लावली. तर त्यांनी सांगितलं असलं आपल्याला असं असं या तारखेला निघायचंय. मग लगेच मी सगळं पॅक करून निघालो तिकडे. तर सर, तुमची प्रॅक्टिस किती दिवस पूर्वी म्हणजे रिहर्सल तुमची चालू होती? माझी प्रॅक्टिस इथं आठवडाभर होती, परत दिल्लीला बी प्रॅक्टिस 8 दिवस होती तिथे. तर म्हणजे प्रॅक्टिस तुम्ही कुठं करायचा, म्हणजे घरामध्ये का असं म्हणजे बाहेर आउटडोअरला? आमची प्रॅक्टिस इथं गावात आमचं कोटेश्वर महादेव मंदिर आहे, तिथं सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिसला बसायचो. तर मित्रांनो, आमचे किरण प्रॅक्टिस साठी आपले महादेव कोटेश्वर मंदिर, खूप सुंदर मंदिर आहे, तिथे त्यांनी प्रॅक्टिस करायची. तर सर, तुम्ही जे आता जे सनई वाजवली, तर ह्याचे किती दिवस म्हणजे कोण कोण रिहर्सलला असायचे? रिहर्सलला आमचे चुलते आणि मी असायचो. म्हणजे त्यांनीच शिकवली तुम्हाला सनई? मनोहर जगन्नाथ धुमाळ ही मला, त्यांचं मार्गदर्शन चालू ही मला शिकवतात. तर म्हणजे आज तुम्ही जे सनई वाजवली, खूप सुंदर अशी सनई वाजवली, आज सगळ्यांनी तुम्हाला टीव्हीवरती बघितलं, आम्हाला सुद्धा आनंद खूप झाला तुम्हाला टीव्हीवरती बघून. तर म्हणजे असं टीव्हीवरती बघणं आणि आज साक्षात समोर बघणं खूप म्हणजे फरक असतो सर. तर तुम्ही आता जेवढे तुम्ही आता म्हणजे आभार कोणाचे मानू, म्हणजे तुम्ही ज्या सनई वाजवली त्याचं तुमची मार्गदर्शन कोणी, म्हणजे आमच्या चुलतीने मला ही मार्गदर्शन सनईचं दिलं. त्यात परत मला हे चान्स मिळाला, अभिजित जाधव सर सातारचे, हे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केल्यामुळे तिथं मला ती संधी मिळाली, एक भाग्य लागलं. तर मित्रांनो, आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला किरण सरांनी भेट दिली. किरण सर म्हणजे आमचे बालमित्रच आहेत.
तर त्यांची कला खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, असेच आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला जसं तुम्ही सपोर्ट केला, लाईक करा, शेअर करा. किरणचे वडील जाऊन 6 महिने झाले, म्हणजे आज ते बाबूराव धुमाळ म्हणजे आमचे काकाच लागतात. ते खूप मोठे सनईवादक कलाकार होते. तर सर, आज आपले वडील वाळून 6 महिने झाले. तर आज तुम्हाला आठवण तर खूपच येत असणार आहे. हो दिल्लीमध्ये पण आठवण आलेच असेल. हो. तर त्यांचं एक काय म्हणजे क्षण असं आठवतं का की त्यांच्यासोबत तुम्ही सनई वाजवले असेल, असा क्षण काय आठवतो? त्यांच्यावर असं कामावर जायचो, काम हे वाजवायला असं त्यांच्यावर जायचो मी तिथे बाहेर गावी. गणपतीत मुंबईला तिकडं त्यांच्यावर असायचो मी बाहेर. तर पप्पांचा स्वभाव कसा होता, म्हणजे रागीट होता, कसा होता? पप्पांचा स्वभाव म्हणजे असं अं, प्रेमळ, एकदम गरीब स्वभाव होता. तर मित्रांनो, आज बाबूराव धुमाळ म्हणजे आमचे सनई वादक खूप मोठे मसवडचे कलाकार आहेत. आज त्यांनी नॅशनल वरती पण म्हणजे सनई वाजवलेले आहे, पिक्चर मध्ये सनई वाजवले. आज त्यांचेच मुलगा सनई वाजवण्याचा परंपरा म्हणजे पिढ्यानपिढी आलेले जी सनई वादक असतात त्यात त्यांची कला ते पुढे जोपासत आहेत. आज आपल्या नाथ महाराजांच्या नगरीमध्ये विवाह म्हणजे लग्नाचा सोहळा असेल, हळदीचा समारंभ असेल, 12 दिवस नवरात्र असतं, त्याच्यामध्ये पण 12 दिवस सनई चौघडा हे आमचे धुमाळ कुटुंब आणि गडशी समाज, हा समाज पूर्ण गडशी समाज हे आपल्या नाथ महाराजांचे लग्नाचे कार्य असेल, यात्रेचं कार्य असेल, हे ते वाद्य पारंपरिक वाद्य वाजवली जातात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.